11 फेब्रुवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमची युनिट टेस्ट 1 होणार आहे. लक्षात ठेवा 30 पैकी 30 मार्क्स मिळवणे खूप सोपं आहे. त्याची टेक्निक तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फक्त 2च चॅप्टर असतील मॅक्सिमम. दुसरी गोष्ट तुम्ही काय करायचं आहे, जी क्वेश्चन बँक तुम्हाला दिलेली आहे ती व्यवस्थित करून टाकायची आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला सांगितलाच असेल. नाही सांगितला असेल तर शिक्षकांकडून विचारून घ्या. आणि फक्त 2 चॅप्टर्स आहेत, 30च मार्कांचा पेपर आहे, क्वेश्चन पेपर पॅटर्न माहिती आहे, तर तुम्हाला 30चे 30 स्कोअर करणं काहीही कठीण नाही आहे. आणि खूप वेळ असतो तुमच्याकडे. हे फक्त 2-2 चॅप्टर्स करायचे आहेत. व्यवस्थित नोट्स जर तयार केलेल्या असतील, क्वेश्चन पेपर पॅटर्न माहिती असेल, क्वेश्चन बँक माहिती असेल, तर तुम्हाला आरामात 30चे 30 मार्क्स मिळतील. तुमचा एकही मार्क्स कट होणार नाही, जरी थेरॉटिकल पेपर असला तरी. आणि याचा फायदा कसा होणार आहे तुम्हाला? जर युनिट टेस्ट 1मध्ये 30चे 30 आहेत, युनिट टेस्ट 2मध्ये पण 30 पैकी 30 आहेत, तर तुमचं ॲव्हरेज होणार आहे 30. आणि मग जेव्हा थेरी एक्झाम येईल, त्यामध्ये 70 पैकी फक्त 10 मार्क्स जरी तुम्हाला मिळाले, तरी पण तुम्ही पास व्हाल 40 मार्क्स मिळून 100 पैकी. आणि ज्या विद्यार्थ्यांना 30चे 30 मार्क्स मिळतात, त्यांनी युनिट टेस्ट 1मध्ये 2 चॅप्टर्स चांगले केलेले आहेत. युनिट टेस्ट 2मध्ये त्यांनी वेगळे 2 चॅप्टर्स चांगले केलेले आहेत. म्हणजे 6 जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये फक्त 6च चॅप्टर आहेत. त्याच्यापैकी 4 चॅप्टर तर युनिट टेस्ट दोन्हीमध्ये होऊन जाणार आहेत तुमचे. मग तुम्हाला फायनल एक्झामला फक्त 2च चॅप्टर करावे लागणार आहेत. त्यामुळे फायनलची पण तुमची स्कोरिंग ही मॅक्सिमम असणार आहे. त्यामुळे तुम्ही काम काय करायचं आहे, की 2-2 चॅप्टर्समध्ये आता 30चे 30 मार्क्स मिळवले, की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार आहे, की बाबा 70 पैकी पण मी मॅक्सिमम 60 मार्क्स किंवा 65 मार्क्स मिळवणार. ते 65 आणि हे ॲव्हरेज 30. त्यानंतर तुमचं 95ची ॲव्हरेज लागणार आहे. जे विद्यार्थी सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी मॅक्सिमम स्कोअर करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी जायचं असेल, चांगलं बेस्ट कॉलेज मिळवायचं असेल ग्रॅज्युएशनसाठी, तर तुम्हाला 90+ मार्क्स मिळणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला जर मिळवायचे असतील, तर युनिट टेस्ट दोघं, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2मध्ये तुम्हाला 30चे 30 मार्क्स प्रत्येक विषयात, नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल, जर का मिळाले तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे. तुमची स्कोरिंग 90+ आरामात जाणार आहे. खूप कमी सिलेबस आहे. 2-2 चॅप्टर म्हणजे काहीच नाही आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि 1 नंबरने पास व्हा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स तसाच राहणार आहे आणि तुमचं पॅकेज पण.